नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितला आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती. ज्या माहितीच्या अनुसार आता डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना जी एक अपेक्षा होती की सोयाबीनचा बाजारभाव हा 5,000 होईल, ही अपेक्षा या ठिकाणी संपुष्टात आली आहे. कारण डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा अजिबात 5,000 पार जाणार नाही. मग काय डिसेंबर महिन्यात सोयाबीनच्या बाजारभावात तेजीच येणार नाही? आणि अशी कोणती ती कारणं आहेत की ज्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये आता डिसेंबर महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव 5,000 होण्याची शक्यता या ठिकाणी आली आहे संपुष्टात? चला तर मग मित्रांनो, आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी जाणून घेऊयात आता सविस्तर आणि अचूक उत्तर. या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर नक्की व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर बघा मित्रांनो, चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट. या अपडेट अनुसार आता डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा 5,000 होण्याची शक्यता या ठिकाणी 100% आली आहे संपुष्टात. पण डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना या ठिकाणी दिसणार आहे की ज्याच्यामुळे आता डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा 5,000 होण्याची शक्यता या ठिकाणी 100% आली आहे संपुष्टात. चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची बाजारभाव पातळी दिसत आहे ती सोयाबीनची दर पातळी ही सध्या 4,000 रुपये प्रति क्विंटल पासून 4,400 रुपये प्रति क्विंटलच्या सध्या दरम्यान दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुद्धा सध्याच्या कंडिशनला जो सोयाबीनचा बाजारभाव हा प्रचंड प्रमाणात सुधारला होता त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी या ठिकाणी घसरण दिसत आहे आणि सोयाबीनचा बाजारभाव हा $11.5 प्रति बुशेल पासून $11 प्रति बुशेल व काही ठिकाणी तर $11 प्रति बुशेलच्या खाली सुद्धा आलेला आहे. आता आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव घसरण्यामागची कारणे कोणती? तर लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात नोव्हेंबरच्या पहिल्या 3 आठवड्यात एकतर्फी 15% तेजी आली होती. मग झालं काय की तिथं जे काही व्यापारी आहेत त्यांनी या ठिकाणी प्रॉफिट बुक करायला सुरू केलं आणि तिथं नफेखोरी सुरू झाल्यामुळं सोयाबीनचा बाजारभाव हा घसरला. हा बाजारभाव फक्त थोडासा घसरलाय आणि यामुळं देशांतर्गत बाजारामध्ये थोडीशी या ठिकाणी घसरण दिसत आहे. याचा अर्थ असा नाही की सोयाबीनच्या बाजारभावातील तेजी संपली. तर लक्षात घ्या, इथून सोयाबीनचा बाजारभाव हा डिसेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारामध्ये 100% सुधारणार आहे. पण एवढी तेजी येणार नाही की ज्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव 5,000 हा डिसेंबर महिन्यात होईल. याचा अर्थ भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव हा 5,000 होण्याची शक्यता संपली का? तर लक्षात घ्या, मी काय म्हणतोय, फक्त डिसेंबर महिन्यात सोयाबीनचा दर हा 5,000 होण्याची शक्यता संपुष्टात आली आहे. याचा अर्थ असा नव्हे की भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव हा 5,000 होणार नाही. लक्षात घ्या, भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव 5,000 नाही तर 5,500 ते 6,000 पर्यंत सुद्धा पोहोचणार आहे. पण डिसेंबर महिन्यात मात्र सोयाबीनची दर पातळी ही 5,000 पार जाणार नाही. मग डिसेंबर महिन्यात
जास्तीत जास्त सोयाबीनचे बाजारभाव किती प्रमाणात वाढताना दिसेल? तर लक्षात घ्या, डिसेंबर महिन्यात सोयाबीनची भावपातळी 100% सुधारणार आणि बाजारभाव हा सुधारून 4,300 ते 4,800च्या दरम्यान पोहोचणार. म्हणजे आपल्याला तेजी दिसणार, पण ती तेजी एवढी असणार नाही की त्यामुळे सोयाबीन हा डिसेंबर महिन्यात बाजारपार होईल. राहिला प्रश्न विक्रीचा. तर लक्षात घ्या, सोयाबीनचा हा जो बाजारभाव आहे, हा बाजारभाव जर या ठिकाणी 4,700 4,800च्या आसपास पोहोचताना दिसला, तर इथं आपल्याला काय करायचं मित्रांनो, सोयाबीनची 50% विक्री करायची आहे आणि 50% सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवायचं आहे. ज्यांना खुल्या बाजारात सोयाबीनची विक्री करायची आहे त्यांच्यासाठी हा सल्ला आहे. आणि ज्यांना पैशाची सध्या गरज नाही त्यांनी मे महिन्यापर्यंत थांबले तर 6,000चा भाव मिळण्याची शक्यता यावर्षी दाट आहे. आणि जे हमीभावावरती विकण्यासाठी तत्पर आहेत किंवा त्यांना तेवढा भाव बास झाला तर ते तिथेही विकू शकतात. म्हणजे आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार आपण सर्वांनी हा निर्णय घ्यावा की सोयाबीन कोणत्या भावावर विकावं आणि कशा पद्धतीने विकायची उपाययोजना करावी. मित्रांनो, व्हिडिओमधील ही संपूर्ण माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. हा संपूर्ण व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सातत्याने. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सतत. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाल व्यक्त करतो मनापासून या ठिकाणी खूप खूप आभार.